दादा, तुम्ही एक शेतकरी आहे, सध्या संत्र्याचे काय पीक झालेलं आहे, काय सांगाल? मार्केटमध्ये तुम्ही आणलेले आहे संत्र्याला काय भाव आहे? संत्र्याचे रेट चालू आहे 22 रुपये 25 रुपये माझे संत्रा आपल्याला बसलेले आहे. संत्र्याचे जो पाऊस 1-1.5 महिने लेट झाला त्यामुळे संत्र्याचा साईज पण कमी झालेला आहे. त्यामुळे संत्र्याला उठाव कमी असे या ठिकाणचे दलाल लोक सांगत आहेत. जन्मदिवस आहे साहेबांचा, नागपूर दलाल करत आहे. एकंदरीत काय खर्च आला होता आणि खर्च निघत आहे? एकंदरीत ते फक्त आणायचा आपला जर पकडला तिथून बगीचा तोडाचा खर्च आणि मार्केटमध्ये विकायचा जर खर्च पकडला तर 6 रुपये टोटल आहे. त्या हिशोबाने कास्तकऱ्यांना 10 रुपये 11 रुपयाच्या प्रमाणे पैसे येतात. त्यापेक्षा जास्त पैसे घडूच नाही राहिले शेतकऱ्यांना. समाधानी आहात का तुम्ही? समाधानी तुम्ही सांगा राहू शकतात का? 10 रुपये किलोचे संत्रा जर पैसे हातात जात आहे कास्तकऱ्यांचे तर कास्तकार समाधानी राहू शकतात. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे? शेतीमध्ये नुकसान खूप आहे संत्र्याचं ह्या वेळेला. साईज कमी असल्यामुळे पावसाळा कमी झाला त्यामुळे साईज कमी आहे. आणि जे त्या गिनतीचे जे संत्रा पकडले होते की ज्या संत्र्याले 10 रुपये रेट आहे त्या संत्र्याचे आम्हाला 25 रुपये दराप्रमाणे रेट मिळाले असते. पाणी लेट झाल्या कारणानं त्या संत्र्याची दराची किंमत 10 रुपये येत आहे. तर त्यामध्ये दुःख पण आहे पाऊस कमी झाल्यामुळे आणि नुकसान पण खूप मोठं झालेलं आहे. हे सांगा, सध्या मार्केटमध्ये संत्र्याची खपत कशी आहे आणि काय रेट आहे आणि कितपत संत्रा येत आहे? संत्र्याचा उठाव कमी आहे कारण की यावर्षी क्वालिटी खराब आहे. संत्रा 10-12 रुपयापासून तर 25,000 रुपये टनापर्यंत विकून राहिले. क्वालिटी चांगली न असल्यामुळे उठावामध्ये फरक पडलेला आहे. एकंदरीत मार्केटमध्ये कितपत संत्रा येत आहे? म्हणजे आता मार्केटमध्ये 150 ते 200 टेम्पोची आवक सुरू आहे. सध्या हे जे संत्रा आहे ते एक्सपोर्ट होतो, नागपुरी संत्रा आपण म्हणतो असं. तर यावर्षी काय वाटतं तुम्हाला? एक्सपोर्ट बाहेर नाही जाऊन राहिला, फक्त लोकलमध्ये आणि स्टेट वाईज जाऊन राहिला. बिहार, UP, उडीसा आणि साऊथमध्ये. आणि एकंदरीत जे बांगलादेशला आपल्याकडून संत्रा जात होता त्याच्यावरती ड्युटी वाढवलेली आहे, तर त्याच्यामध्ये काय इफेक्ट पडलेला? नाही तर बांगलादेशला माल जाऊन नाही राहिला नाहीच्या बरोबर. जसं 50-60 गाड्या जात होत्या रोज, 2-3 गाड्या जाऊन राहिल्या. एकंदरीत तो जो माल आहे त्याच्यामुळे पण म्हणजे सध्या आपल्याचकडे आहे म्हणून रेट नाही पूर्ण इकडे रेट असायचे डाऊन. सर्व इकडे बगीच्यामध्ये, मार्केटमध्ये, देशावरीमध्ये सुद्धा हेच पोझिशन आहे. उठाव नाही मालाची, क्वालिटी नाही बरोबर, रंग नाही आला मालाला, तो एक विषय आहे. खायला गोळी नाही आलेली आहे, तो फरक पडला. आणि बांगलादेशमध्ये ड्युटी जास्त वाढल्याने तो फरक पडला.